जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्याच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसासह चांदोली धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। दुसरीकडे कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होत आहे। वाढत्या पाण्यामुळे हरिपूर येथील कृष्णा वारणा संगमाचे पात्र विस्तीर्ण झाले असून दोन्ही नद्या वेगाने वाहताना दिसत आहे। नदीपात्रातील पाण्याचा वेग आणि वाढती पाणी पातळी लक्षात घेता प्रशासनाने कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याची तयारी करण्यात आली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे।